ठाणे शहरातील साकेत मैदान येथे ठाणे शहर पोलीस दलातील विविध रिक्त पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया आज सकाळपासून सुरू झाली आहे। आज पहिल्या दिवशी 500 उमेदवारांना इथं बोलवण्यात आलं असून यामध्ये उंच उडी, गोळाफेक, रनिंग, उंची मोजणे, छाती मोजणे यांसारख्या विविध चाचण्या यावेळी घेण्यात येणार आहेत। भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी भव्य मंडप, सिंथेटिक ट्रॅक तर मैदानाबाहेर फुटपाथवर छप्पर, अल्पदरात झेरॉक्स, नाश्ता आणि सीसीटीव्ही यांसारख्या विविध उपाययोजना येथे करण्यात आल्या आहेत। सकाळपासून पावसाने हजेरी लावली असून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली। याविषयी अधिक माहिती पोलीस अधिकारी संजय जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। ठाणे आयुक्तालयातील पोलीस भरती आज सकाळी 19 तारखेला सकाळी सुरू झालेली आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी आपण बघू शकता त्यांच्या ट्रेनिंगची आणि रनिंगसाठी आणि शॉर्टपुटसाठी इथं व्यवस्था केलेली आहे। सकाळपासून थोडा पाऊस येतो आहे, परिसरामध्ये एक मोठी सर येऊन गेली, आपण बघू शकता पाणी सगळं साठलेलं आहे। परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलेही इव्हेंट थांबलेला नाही। ज्या वेळेला पाऊस पडतो आहे त्यावेळेला मात्र आम्ही लोकांना थांबवतो आहे आणि पाऊस संपल्यानंतर आमचं ग्राउंड कोरडं झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं ते इव्हेंट कंप्लीट करून घेतो आहे। ऑलमोस्ट आताचा जो या दिवसाचा आहे तो आता संपलेला आहे इव्हेंट आणि आपण बघू शकाल की लोकांना आम्ही बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे। त्यांना कोणी कागदपत्र झेरॉक्स काढायचे असेल तर त्यांना इथे आम्ही माफक दरामध्ये त्यांना उपलब्ध करून दिलेले आहे झेरॉक्स काढायची व्यवस्था। त्यांच्यानंतर कोणाचे फोटो नसतील तर सकाळी कोणाला इथं फोटोग्राफर मिळत म्हणून एक फोटोग्राफरची पण व्यवस्था केलेली आहे। बाहेर पावसात लोक थांबू नयेत म्हणून त्यांच्यासाठी बाहेर पण एक मंडप टाकलेला आहे ज्याचं लोकांना थांबता येईल आणि मला वाटतं की आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीच्या वातावरणात आम्ही हे सगळं पूर्णपणे आजच्या दिवसातरी पूर्ण केलेलं आहे। मला मी बऱ्याच लोकांना विचारलंय, समाधानी आहे आणि आता आजच्या अनुभवातून आम्हाला अजून ज्या काही गोष्टी येतील, ज्या ज्या अडचणी येतील त्या अनुभवाने आम्ही त्या दुरुस्त करून ही पूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करणार आहोत। कुठून आलेले आहेत हे आणि किती आहेत? नाही, हे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत। आज आम्ही 500 लोकांना बोलवलं होतं, तर अजून त्याची काही लोक येत आहेत हळूहळू। साधारणतः आतापर्यंत 310 लोक आतापर्यंत आलेले आहेत आणि त्यांची बहुतेक लोकांची मैदानी चाचणी म्हणजे व्हेरिफिकेशन, मैदानी चाचणी ही बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून हाताने स्वतःचे पाय धुवून घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलंय। या गोष्टींमुळे महायुतीमधील नेत्यांनी नाना पटोलेंवर टीकेची झोड उठवली आहे। तसेच या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज राज्यभरात भाजपातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले आहे। याच पार्श्वभूमीवर ठाण्यात देखील भाजपा महिला मोर्चातर्फे शासकीय विश्रामगृह येथे आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी नाना पटोले हाय हाय अशा घोषणा भाजपा महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत। दरम्यान नाना पटोले यांचा फोटो फाडून व जोडे मारत हा निषेध नोंदवण्यात आलाय। या आंदोलनावेळी भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, भाजपच्या महिला मोर्चा ठाणे शहर अध्यक्षा स्नेहा पाटील, वृषाली वाघुले यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी, मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित असल्याचं पाहायला मिळालंय। हे अतिशय अयोग्य गोष्टच आहे। तुम्ही काँग्रेसचे एक मोठे पदाधिकारी आहात, तुम्ही प्रदेश अध्यक्ष आहात, तुमच्यात एवढी तर समज असायलाच हवी होती की तुम्ही देवाच्या दर्शनाला गेलेत आणि देवाचं दर्शन करून येऊन तुम्ही तुमचे चिखलाचे पाय एका ओबीसी कार्यकर्त्याच्या हातून धुवून घेताय। म्हणजे तुम्ही काय स्वतःला काय देवाच्या लेवलला समजायला लागले? प्रत्येक
आणि आपण काँग्रेसकडून दुसरी अपेक्षा करू पण शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही ठाणा महिला मोर्चा, ठाणे शहर भाजपा, ठाणे महिला मोर्चा, युवा मोर्चा, आम्ही या गोष्टीचा अतिशय मनापासून आम्ही निषेध करत आहोत आणि त्यांनी माफी मागितलीच पाहिजे आणि नाना पटोलेंनी माफी मागितल्याशिवाय हे आंदोलन बंद होणार नाहीये. आज तुम्ही बघत असाल एवढा जोरात पाऊस आहे तरी सुद्धा एवढ्या सगळ्या महिला एक मनात राग ठेवून इथे आलेल्या आहेत नाना पटोले बद्दल आणि सगळ्यांच्या मनात एकच भावना आहे की त्यांनी एक तर राजीनामा द्यावा नाही तर त्यांनी माफी मागावी. ओबीसीचा अपमान करायचा त्यांना काहीही अधिकार नाहीये. तो एक छोटासा कार्यकर्ता असला म्हणून काय झालं, कार्यकर्त्यामुळेच एक पक्ष उभा राहतो, एक टीम उभी राहते. त्याच्यामुळे त्यांनी माफी मागावी हीच आमच्या सगळ्या महिला मोर्चा आणि आमच्या ठाणे शहरातर्फे मागणी आहे की नाना पटोलेंनी माफी मागितलीच पाहिजे आणि आमची तर मागणी आहे की त्यांनी राजीनामाच द्यावा. मॅडम काय सांगाल, ज्या पद्धतीने नाना पटोले यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या वतीने पाय धुवून घेतलेला आहे त्यावरती भाजपा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत आहे, काय वाटतं अशा प्रकारे कार्यकर्त्यांनी पाय धुवून घेणे किती पटकन योग्य आहे? काँग्रेसचे नेते महाराष्ट्रातील नाना पटोले त्यांच्यासोबत एक असा इन्सिडेंट झाला आहे जो त्यांच्या सोशल मीडिया असेल, काँग्रेस पार्टीचा सोशल मीडिया असेल त्याच्यावरनं व्हायरल केला गेलाय. त्यांचे पाय हे चिखलामध्ये माखले होते आणि एका कार्यकर्त्याकडनं त्यांनी ते पाय धुवून घेतले. ओबीसी कार्यकर्त्याकडनं त्यांनी पाय धुवून घेतले आणि 2 हात 2 पाय असलेले असे हे काँग्रेसचे नेते स्वतः सुद्धा हे करू शकले असते की, परंतु त्यांनी एका कार्यकर्त्याकडनं पाय धुवून घेतले, तो सुद्धा ओबीसी कार्यकर्त्याकडनं पाय धुवून घेतले. काँग्रेसचा तुम्ही जर इतिहास पाहिला तर काँग्रेस ही जातीय राजकारणामध्येच फेमस आहे आणि जातीय राजकारण करूनच ती पुढे आलेली आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे महाराष्ट्रात सुद्धा जातीय राजकारण करून काँग्रेस पार्टी ही काम करत आहे हे आपल्याला दिसतंय आणि म्हणून तमाम महिला मोर्चातर्फे या घटनेचा निषेधार्थ आज आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे. महिला मोर्चा यासाठी गप्प बसणार नाही. जर अशाच प्रकारचे घृणास्पद कृत्य काँग्रेस पार्टीकडनं केले जात असतील, अशाच प्रकारचे जातीवाचक काही गोष्टी असतील त्या घडवून आणल्या जातील तर महिला मोर्चा ही नेहमी आंदोलनामध्ये उतरेल आणि त्यांना तोडीस तोड उत्तर देईल आणि जोपर्यंत नाना पटोले या झालेल्या घटनाबद्दल माफी मागत नाहीत तोपर्यंत महिला मोर्चाचं हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर चालूच राहणार. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या 26 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे ॲडव्होकेट निरंजन डावखरे पहिल्या फेरीतच विजयी होतील असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. ठाण्यातील आर.जे. ठाकूर महाविद्यालयात मंगळवारी आयोजित केलेल्या शिक्षक व शिक्षकेतर संघटनांच्या मेळाव्यात चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. या प्रसंगी व्यासपीठावर नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के, ॲडव्होकेट निरंजन डावखरे,
माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे या आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। कोकण पदवीधर मतदारसंघात आमदार निरंजन डावखरे यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे, तर महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, भारतीय रिपब्लिकन पक्ष आठवले गट यांनी पाठिंबा दिलाय। त्याचबरोबर वेगवेगळ्या शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना, विविध संस्था अशा जवळपास 38 पेक्षा जास्त संघटनांनी ॲडव्होकेट डावखरे यांना पाठिंबा दिलाय। त्यामुळे महायुतीची बाजू भक्कम मानली जाते। सिंधुदुर्गापासून ते पालघरपर्यंत पसरलेल्या या मतदारसंघात ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी सातत्यानं भरीव काम करून विद्यार्थी आणि पदवीधरांना न्याय दिल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय। याशिवाय या मतदारसंघात महायुतीनं केलेली मोठ्या प्रमाणात पदवीधरांची नोंदणी डावखरे यांना विजयाकडे नेईल। किंबहुना 26 जून रोजी होणाऱ्या मतदानानंतर पहिल्या फेरीतच ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित होईल असा विश्वासही रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे। ॲडव्होकेट निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये त्याला महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी दिल्यापासून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपाई आणि वेगवेगळ्या शिक्षकेतर संघटना, या सर्व संघटना असतील, या सर्व संघटनांनी त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिलाय। विविध संस्थांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे। जवळजवळ आज 38 पेक्षा जास्त संघटना यांनी निरंजन डावखरे यांना पाठिंबा देऊन त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या संघटना या ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत। पूर्ण सिंधुदुर्गापासून पालघरपर्यंत असणाऱ्या या मतदारसंघामध्ये त्यांनी सातत्याने केलेला प्रवास असेल, तिथले असणारे विद्यार्थी असतील, तिथल्या असणाऱ्या शाळा असतील, त्यांचे असणारे प्रश्न असतील, त्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम केलं। आणि कोरोनाच्या काळामध्ये या ठाणे शहरामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी इथल्या असणाऱ्या नागरिकांच्या सेवेसाठी ते झटले, याचीही अनेक जण आठवण वारंवार करून देत आहेत। त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आज या प्रचाराच्या निमित्ताने ज्यावेळेला आम्ही वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाऊन भेटी देतोय, त्यावेळेला प्रत्येक जण असं म्हणतोय निरंजन डावखरे हे आमचेच आमदार आहेत आणि आम्ही त्यांना जिंकून देणार, हा विश्वास प्रत्येक मतदाराच्या तोंडून आम्हाला ऐकायला मिळतो। त्यामुळे एक वेगळं समाधान आहे आणि आम्हाला खात्री आहे की 26 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये ॲडव्होकेट निरंजन डावखरे हे पहिल्या फेरीतच प्रचंड बहुमताने जिंकून येतील।